कालपर्यंत तुम्ही संभ्रमात होते की 2025 साली नक्की भरती होणार आहे की होणार नाही. कारण विधानसभेमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 10,500 पदांची भरती होण्याचं संभावित आहे आणि ती लवकरच घेण्यात येईल असं सांगितलं होतं. परंतु त्यासाठी कुठल्या प्रकारचे ठोस पावलं उचलताना दिसत नव्हतं. पण सकाळ वृत्तपत्राला महाराष्ट्राचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 15 सप्टेंबर रोजी 2025 साली जी 10,000 पदांची भरती घेण्यात येणार आहे त्याचा मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर मग तुम्हाला एक दिलासा भेटलेला आहे आणि म्हणून या 4 महिन्याचा कालावधी भेटलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य प्रकारे नियोजन करायला लागेल, स्मार्ट प्लॅनिंग करायला लागेल, स्मार्ट वर्क करायला लागेल, स्मार्ट स्टडी करावे लागेल, तेव्हा जाऊन तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चुका टाळायच्या आहेत ते आपण आपल्या अनुभवातून तुम्हाला सांगणार आहोत. तर 21 साली 18,000 प्लस पदांची भरती झाली आणि 2023 साली 17,000 प्लस पदांची भरती झाली. त्या कम्पेअर मध्ये या 10,000 जागा ह्या खूप कमी आहेत. म्हणून तुमची स्पर्धा आहे ती वाढलेली आहे आणि वाढणार आहे. म्हणून तुम्हाला या सिली मिस्टेक चुका टाळावे लागतील, तेव्हा जाऊन तुमचं स्वप्न पूर्ण होईल आणि तुमचं नाव लिस्टमध्ये येणार आहे. तर जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. काय चुका असणार आहेत आणि त्या कशा टाळायच्या, कसं नियोजन करायचं आणि आपलं टार्गेट आहे ते अचीव कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे माहितीपर असू देत, अभ्यासाचे असू देत, बुक लिस्टचे असू देत, सर्व अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. म्हणून अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर काय चुका आहेत त्या आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर सर्वात अगोदर आपल्याला नक्की भरती काय आहे ती समजून घ्यावी लागेल. तुम्ही नवीन असू देत, जुने असू देत, जर तुम्ही जुने असाल आणि तुम्ही 4-4, 5-5 वर्षापासून भरती तयारी करताय तरी सुद्धा 1-1, 2-2, 3-3 मार्कांनी वेटिंगला राहताय किंवा लिस्ट मधून बाहेर पडताय आणि नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला नियोजनाची गरज लागणार आहे. कारण आपली स्पर्धा जुन्या मुलांसोबत आहे, अनुभव मुलांसोबत आहे. आता सर्वात अगोदर नक्की भरती प्रक्रिया कशी असते ती समजून घेऊयात. तर भरती प्रक्रियेमध्ये अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचे बदल झालेले नाहीयेत, त्या फक्त अफवा होत्या. कारण अजूनपर्यंत कुठला GR प्रसिद्ध झालेला नाहीये की ग्राउंड मध्ये बदल झालेले आहेत किंवा ग्राउंड नंतर आणि लेखी अगोदर होणार आहे, अशा कुठल्या प्रकारच्या बदल होण्याचे GR पडलेले नाहीयेत. म्हणून आपण ते ग्राह्य धरूयात की जी 2023 सालची जी भरती झाली त्याचप्रमाणे ही भरती होणार आहे. तर अगोदर आपण भरतीचे टप्पे म्हणजे निवड प्रक्रिया कशी आहे ती समजून घेऊयात. तर भरती होण्यासाठी तुम्हाला अगोदर मैदानी, त्यानंतर लेखी आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर चौथा टप्पा आणि शेवटचा टप्पा म्हणजे मेडिकल यातून जावं लागतं. या सर्व प्रक्रिया आता तुमची मेरिट आहे ती जरी ग्राउंड आणि लेखी याच्यावर लागत असेल तरी सुद्धा हे दोन जे टप्पे आहेत ते कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. त्याच्या सुद्धा बाहेर बरीच मुलं पडतात आणि त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे. 2019 साली म्हणजे जी 21 साली झाली भरती त्याच्यामध्ये मी फक्त माझ्याकडे नॉन क्रिमिनल नसल्यामुळे मी बाहेर पडलो होतो. म्हणून मित्रांनो ही गोष्ट इतकी लाईटली घ्यायची नाहीये. तर त्या गोष्टी तुमच्याकडे आहेत की नाहीयेत, काय चुका टाळायच्या आहेत ते आपण आपल्या अनुभवातून तुम्हाला सांगणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघा, 100% तुम्हाला फायदा होईल. तर आता हे जे टप्पे आहेत, आता आगामी 4 महिन्यात म्हणजेच 15 सप्टेंबरला मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कमीत फॉर्म येत आहेत आपले ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरणं अनिवार्य आहे. तेव्हा जाऊन 1-1.5 महिन्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी दिला जाईल आणि त्याच्यानंतर 15 सप्टेंबर पर्यंत तुमचे ग्राउंड आहेत ते सुरू होतील. आता आपण असं गृहीत धरूयात की आपला ज्या फॉर्म भरण्याची सुरुवात आहे ती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊन जाईल. तर मग पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्स. जरी तिसरा टप्पा असेल तरी पण डॉक्युमेंट्स हे जेव्हा तुमची जाहिरात येते त्याच्या अगोदरचे पाहिजे असतात. म्हणून आता जे डॉक्युमेंट्स आहेत मग ते 10वी-12वीचा सर्टिफिकेट असू देत, बोर्ड सर्टिफिकेट असू देत, हे तर कायमचे आहेत ना, ते आपण ऑलरेडी काढलेले असतात. जर काढले नसतील तर आपल्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसत असेल की हे जे
टोटल डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असणे अनिवार्य आहेत. आता त्यांच्यावर आपण जास्त बोलत नाहीत कारण आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तरी तुम्ही स्क्रीनवर जे बघू शकता हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा आणि सर्वात जास्त म्हणजे बऱ्यापैकी 99% मुलं नॉन प्रिपेअर मध्ये 2019च्या म्हणजे 21 साली जी भरती झाली त्याच्यामध्ये बाहेर पडले होते. आणि त्यानंतर EWS कारण ते आपण आपल्याला आता वार्षिक काढावं लागतं, दरवर्षी काढावं लागतं, म्हणून तो तुम्हाला काढून घ्यायचा असेल तर तुम्ही EWS असाल, ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला नॉन प्रिपेअर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर डोमॅसिल जर कोणाकडे नसेल किंवा ओव्हरऑल कोणाकडे डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्हाला मित्रांनो 4 महिन्याचा कालावधी भेटलेला आहे. तर त्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ती पूर्तता आहे ती करायची आहे आणि ती गोष्ट अगोदर करायची आहे कारण ती गोष्ट तेवढीच मॅटर करते जेवढं ग्राउंड आणि लेखी करते. म्हणून पहिला जो मुद्दा आहे तो डॉक्युमेंट्स भरतीच्या अगोदर म्हणजे कमीत कमी तुमच्याकडे 1 आठवडा अगोदर तरी तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. म्हणजे भरती कधी कधी काय होतं का आपल्या लक्षात येत नाही आणि आपण फॉर्म भरून टाकतो, पण जेव्हा डॉक्युमेंटेशनला जातो तेव्हा आपला एखादा डॉक्युमेंट्स जो आपल्या भरतीचा फॉर्म भरल्यानंतर आपण निघालेला असतो किंवा आपल्याला भेटलेला असतो आणि आपल्याला तेवढ्या काय लक्षात नसतं, आपण ग्राउंड लेखीवर लक्ष दिलेला असतो आणि या गोष्टीकडे इग्नोर होतं. नंतर जाऊन जेव्हा आपण त्या एका चुकीमुळे बाहेर पडतो तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे काहीच नसतो. म्हणून मित्रांनो वारंवार आपण सांगत असतो हे अनुभवाचे बोल आहेत तर तुम्हाला डॉक्युमेंट सर्वात अगोदर क्लिअर करून घ्या. आता त्यानंतर मेडिकल, आता मेडिकल तर बऱ्यापैकी आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि एकदम मेडिकल लाईट असतो. बऱ्यापैकी 99.99% मुलं बाहेर पडत नाही. फक्त जर कलर ब्लाइंडनेस वगैरे असेल तर त्याच्यामध्ये कदाचित बाहेर पडू शकतात. तरी पण एक लाईटली आपण आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन आपलं एक नॉर्मली मेडिकल चेकअप करून घ्यावं म्हणजे तुम्ही जे आहे मनामध्ये कुठली शंका राहणार नाही. आता त्यानंतर मैदानी, आता मैदानीला आपल्याला 1600, 100 मीटर आणि गोळाफेक असे 3 इव्हेंट असतात. तर आता तुम्ही अगोदर मी असं ग्राह्य धरतोय की तुम्ही अजूनपर्यंत सुरुवात केलेली नाही आणि जरी सुरुवात केली असेल तरी 1-1.5 महिन्यापासून सुरुवात केलेली आहे. आता भेटणार आहेत आपल्याला 4 महिने. आता 4 महिन्याचा कालावधी जरी खूप मोठा नसेल किंवा खूप जास्त नसेल तरी पण जर व्यवस्थित प्लॅनिंग केली, हार्डवर्क केला तर 100% त्याच्यातून खूप चांगला रिझल्ट येऊ शकतो. आता आपल्याला 3 इव्हेंट 50 मार्काला आहेत तर त्या 3 इव्हेंट मध्ये तुमचे कुठला तरी प्लस पॉईंट असतो, कुठला तरी मायनस पॉईंट असतो. तर 1600 मीटर, 100 मीटर आता भरती जवळ आलेली आहे किंवा भरतीची घोषणा झालेली आहे तरी ऑफिशियल GR जरी पडला नसेल तरी आपल्याला एक 4 महिन्याचा कालावधी असल्याचं आपल्याला आता समजतंय. तर त्याच्यामध्ये आता लगेच तुम्ही 2 वेळेला रनिंगला जायचं नाहीये आणि आता टाइम कमी होत नाही म्हणून रोडवर सकाळी ग्राउंडवर संध्याकाळी रोडवर अशी रनिंग करायची नाहीये. तर त्याचं शेड्यूल त्याचं प्लॅनिंग सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत. त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि तुमचं जे वीक पॉईंट आहेत त्याच्यावर तुम्हाला त्या कमतरतांवर लक्ष द्यायला भेटेल आणि त्याच्यावर 4 महिने म्हणजे खूप आहे. 4 महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी प्रोग्रेस करू शकता. 50 पैकी 40-45 मार्क घेऊ शकता. फक्त तुम्हाला व्यवस्थित शूज वापरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला डाएट व्यवस्थित घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणजे कुठलाही इव्हेंट करत असताना मग तो 100 मीटर असू दे, 1600 मीटर असू दे, त्यानंतर गोळाफेक असू दे, इंजुरी होणार नाही याचं हे लक्षात घ्यायचं आहे. 1600 मीटर झालं त्यानंतर 100 मीटर. 100 मीटर ची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला स्पाइक वापरायचे आहेत. आता बऱ्याच ठिकाणी 90% ठिकाणी तुम्हाला स्पाइक वापरून दिल्या जातात. 100 मीटर आपल्या मनामध्ये फक्त एकच असतं की 100 मीटर हा नॅचरली असतो, पण तसं ना मित्रांनो. 100 मीटर जर प्रॉपर वर्कआउट प्रॉपर प्रॅक्टिस केली तर तो सुद्धा तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. आणि त्यानंतर शॉर्टपुट. आता शॉर्टपुट मध्ये तुम्ही शॉर्टपुट गोळाफेक जात नाही कारण ऑलरेडी आपलं 1600 मीटर 100 मीटर साठी धावून ऑलरेडी वेट कमी झालेला असतो, अंगातली ताकद कमी झालेली असते. त्यात आपण डाएट वगैरे तर काही फॉलो करतच नसतो. ऑन सीझन डाएट काय असतो, ऑफ सीझन डाएट काय असतो आपल्याला काहीच माहिती नसतं आणि शॉर्टपुट जात नाही म्हणून आपण 2-2 वेळा त्या शॉर्टपुट साठी देतो. पण नक्की खरंच ते गरजेचं आहे का? 2 वेळा प्रॅक्टिस न करता प्रॉपर ग्राउंडवर गेल्यानंतर निरीक्षण करा आपल्या काही गोष्टी चुकतात गोळाफेक मध्ये. आणि गोळाफेक हा ताकदीचा इव्हेंट नाहीये तर तो टेक्निकचा इव्हेंट आहे, हे अगोदर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. शॉर्टपुटची तयारी करत असताना गोळा फेकताना किंवा समोरच्याने जर गोळा फेकला असला तर त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. असे बरेच मुलं बघितलेले आहेत, तयारी 100% झालेली आहे, आता फक्त प्रोसेस म्हणून भरती द्यायचंय. पण त्याच वेळी प्रॅक्टिस करत असताना गोळा फेक करत असताना 100 मीटर मारत असताना किंवा 1600ची प्रॅक्टिस करत असताना इंजुरी होते आणि त्यांचा पूर्ण वर्ष खराब होतो. तर त्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. आता पहिला मुद्दा झाला आपला डॉक्युमेंट्स, त्यानंतर मेडिकल,
तिसरा मुद्दा आला मैदानी आणि आता चौथा मुद्दा लेखी. आता जेवढे मुद्दे सांगणार आहोत मित्रांनो, तो प्रत्येक मुद्दा तुम्हाला एकतर आतमध्ये टाकू शकतो, लिस्टमध्ये तुमचं नाव येऊ शकतं आणि त्यात जर चुका तुम्ही केल्या सांगून सुद्धा तर तुम्ही त्याच चुकीमुळे तुम्ही बाहेर पडू शकता. आणि इतकं सांगून सुद्धा जर तुम्ही त्याच चुका केल्या तर तुम्हाला पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, आता वेळ आहे, 4 महिन्याचा कालावधीमध्ये खूप वेळ आहे. प्रॉपर प्लॅनिंग केलं तर खूप काही होऊ शकतं. आता लेखीच्या बाबतीत मी असं समजतो तुम्ही बिगिनर असाल किंवा अभ्यास तुमचा सोडलेला असेल आणि आता नुकताच तुम्ही सुरुवात करत असाल, पण तुमचं किती काय झालं, तुम्ही नवीन असू देत जुने असू देत, तुमचा जो बेस आहे तो मजबूत असणं गरजेचं आहे. आणि तुमचा 70 ते 75 मार्क हे बेसिक वे विचारले जातात आणि 70 ते 75% प्रश्न हे रिपीटेड असतात. म्हणजे मागील पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपल्याला रिपीट होतात आणि खूप झालं तर 15 ते 20 प्रश्न असतात ते फक्त नवीन प्रश्न असतात किंवा जरा नवीन प्रश्न आपल्याला वाटतात असे असतात. म्हणून आता बाजारात त्याच्यामध्ये बरीच पुस्तकं उपलब्ध असतात. आता जी बेसिक पुस्तकं आहेत, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके, याच्यासाठी ते आपण आपल्या याच्यावर चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यात जाऊन बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये आपण बेसिक आणि ऍडव्हान्स पुस्तकं सुद्धा सांगितलेली आहेत. पण मार्केटमध्ये बरीच पुस्तकं आहेत, पण पुस्तकं जरी तीच असली तरी आपण कशी प्रिपेअर करतो, त्याचा अभ्यास कसा करतो याच्यावर सुद्धा ते डिपेंड असतं. आता ती लिस्ट तर आपण आणि ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेलं आहे. आता त्याच्यावर काही जास्त बोलत नाही, पण लेखीची तयारी करत असताना तुम्हाला प्रॉपर जे विषय आहेत किंवा जो आपला परीक्षेचा पॅटर्न आहे तो लक्षात घ्यायचा आहे, त्यानुसारच अभ्यास करायचा आहे. खूप काही फक्त जे गरजेचं नाही, आता तात्याला ठोकला झाला किंवा एखाद्या विषयासाठी डीपली अभ्यास करणं गरजेचं नाही. नक्की आपली भरती कशी आहे, भरतीला कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे पुस्तकं घेऊन त्यानुसार अभ्यास करा. आता त्याच्यावर जास्त काय बोलत नाहीये. आणि एक नवीन लेखीवर आपण जो लेखीचा 90 पर्यंत लेखी कशी घ्यावी हा आपण आता व्हिडिओ आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार आहोत. तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवणार आहोत. त्यानंतर आता आपले डॉक्युमेंट झालं, मेडिकल झालं, मैदानी झाली, लेखी झाली. आता जिल्हा निवड हा जरी निवडीचा निकष नसेल तरी जिल्हा निवड पण खूप महत्वाचा आहे मित्रांनो. कारण जिल्ह्या वाईज कुठे 100 जागा असतात, कुठे 5 जागा असतात, तर कुठे 1 जागा असते. पण जिल्हा निवड का महत्वाची आहे, कारण प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, कोणच्या कमतरता प्लस पॉईंट वेगवेगळे असतात. आपले प्लस पॉईंट आणि कमतरता अगोदर बघून घ्या आणि आपला ग्राउंड कसा येतो, कुठल्या जिल्ह्यासाठी आपला ग्राउंड सूट होतो. मग मुंबईला जायचे तर मुंबईचा पेपर कसा असतो, या सर्व समावेश विचार करा आणि त्यानंतर तशी जिल्हा निवड करा आणि त्यानुसार तयारी करा. तुम्ही तुमचं अगोदर डिक्लेअर असलं पाहिजे. आता जर भरतीचे फॉर्म निघण्याच्या अगोदर 3 महिने अगोदर तुमचं डिक्लेअर पाहिजे की मला ह्या जिल्ह्याला फॉर्म भरायचा आहे, त्याप्रमाणे माझी प्रिपरेशन आहे, त्याप्रमाणे माझा ग्राउंड आहे, त्याप्रमाणे माझी लेखी आहे, त्याप्रमाणे तुम्हाला जिल्हा निवड करायची आहे. आता ह्या सर्व टॉपिकवर आपण विस्तृत व्हिडिओ तर बनवणारच आहोत, पण तरी पण एक सांगतो. आता त्याच्यामध्ये जर काही राहिलं असेल आणि तुम्हाला जर कुठली गोष्ट हवी असेल किंवा कुठल्या गोष्टीवर मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर आपला नंबर दिसतोय 9545168194. कधी आपल्याला मेसेज करू शकता, कॉल करू शकता आणि त्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. तर या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.